नमस्कार. आदर्श पोलखोलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या विधानसभेची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे. आता 5 ऑक्टोबर रोजी रिफाइंडचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचं बीडमध्ये आगमन होणार आहे. ते तिसऱ्यांदा मंत्री झाल्यामुळं त्यांचं बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येणार आहे. याचंच औचित्य साधून आर कडून देखील विधानसभेची जागेची मागणी या निमित्ताने होणार आहे. आजच पप्पू कागदे यांची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यांनी या जागेसाठी आग्रही असल्याचे देखील आज माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे. नेमकं आता महायुतीमध्ये कोणती जागा कुणाला मिळणार हा संभ्रम तर आहेच. त्याचबरोबर महायुतीमध्ये राखीव मतदारसंघाची जागा ही भाजपकडे भाजपकडे होती आणि आता ते रिफाईंड म्हणजे आर-पी-आयला मिळणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आता आर-पी-आयकडून त्या जागेची मागणी होणार याचं स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष आणि बीडचे जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिलेला आहे. नेमकं आता बीडच्या राजकारणामध्ये महायुतीमध्ये काय काय होणार? कारण एकीकडे राष्ट्रवादी 4 जागा मागतंय. पुन्हा आर-पी-आय 1 जागा मागतंय. मग भाजपकडं काय काय राहणार? कारण बीड जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या विधानसभेच्या आधी 5 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे होते. त्यानंतर 2019च्या इलेक्शनमध्ये फक्त भाजपला 2 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या. परंतु आता चित्र या भेळ मिसळीमुळे चित्र वेगळं आहे. आता या बीडच्या राजकारणामध्ये, बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय बदल होणार आणि कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटणार यासाठी सध्या रस्सीखेच चालू आहे. नेमकं आता ही रस्सीखेच सुरू असताना नाराज तर भरपूर होणार. मग या नाराजाची संख्या कारण या नाराजांना सांभाळायचं म्हणजे तोंडचं माप नाहीये आणि त्याचबरोबर आता महायुती हे सगळं कशा पद्धतीने हँडल करेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यातच आता सध्या चर्चा सुरू आहे तिसऱ्या आघाडीची. आता महायुती, महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडी निर्माण होत आहे. नेमकं आता या तिसऱ्या आघाडीला कितपत योग्य यश मिळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आता राजकारण सध्या बदललेल्या स्थितीत आहे. कारण जे राजकारण विकासावर आतापर्यंत केलं जात होतं, ते आता जातीवर येऊन ठेपलेलं आहे. नेमकं आता हे ओबीसी मराठा वाद आपल्याला लोकसभामध्ये देखील याचा हे चित्र आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. नेमकं आता हे चित्र किती दिवस आणि असं जर म्हणजे अ, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील जर असंच चित्र जर राहिलं, तर नेमकं आता हे काय होणार? आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल का महायुतीची सत्ता येईल का तिसऱ्या आघाडीची येईल? हे तर कोणताही जाणकार व्यक्ती याबाबत बोलू शकत नाही. कारण सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे, की कुठे बोलणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळं या संदर्भात बोलणं सुद्धा काही जाणकार व्यक्ती टाळत आहेत. नेमकं आता ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता थोडं वेगळं वळण प्राप्त झालेलं आहे. नेमकं आता या विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र काय निर्माण होणार आणि ही विधानसभेची निवडणूक नेमकं कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार? कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे, की कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याचीच परिस्थिती आहे. कारण पुन्हा देखील कारण आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात आघाडी केल्याशिवाय किंवा युती केल्याशिवाय कोणीही सत्तेवर बसू शकलं नाही. त्यामुळे आता या बीडच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी वलय आपल्याला या निमित्ताने पाहावयास मिळणार आहे. नेमकं आता या महाराष्ट्राच्या राजकारणासह बीडचं राजकारण सध्या कारण या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा बीड आहे. कारण बीडमध्ये जे होतं ते महाराष्ट्रात होतं. हे आतापर्यंतचा इतिहास आहे. नेमकं आता बीडच्या
बीड जिल्ह्यामध्ये आणि बीडच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे आता काय परिस्थिती आहे, हे आता औचित्याचं ठरणार आहे. नेमकं आता बीडच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार तर नक्कीच भरपूर राहणार आहेत. परंतु या बीडच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किती उमेदवार असतील आणि कोणत्या पक्षाचे किती उमेदवार असतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आता सध्या चर्चेला तर उधाण भरपूर आहे. सगळे आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. नेमकं आता या विधानसभेचं घोडं कोण दवडणार आणि या घोड्यावर कोण बसणार हेच पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, बीड.